कल्याण लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे। शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू पाटील यांनी अंबरनाथमध्ये आपल्या प्रचाराला सुरुवात केली। अंबरनाथच्या पश्चिम भागात राजू पाटील यांनी रॅली काढून मतदारांशी संवाद साधला। यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। त्यामुळे अंबरनाथ शहरातील वातावरण मनसेमय झाल्याचं पाहायला मिळत होतं। मनसे मनातले मनातल्या हृदयातले लोकसभा निवडणुका आता अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार सध्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। जीवाचे कहो दिल से मनसे मनातले मनातल्या हृदयातले निवडणुकांच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचं चित्र अंबरनाथ शहरात पाहायला मिळतंय। शनिवारी याचाच एक भाग म्हणून मनसेचे कल्याण लोकसभा उमेदवार राजू पाटील हे अंबरनाथ मध्ये आले होते। अंबरनाथच्या पश्चिम भागात पाटील यांनी दौरा करून यावेळी मतदारांना आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं। अंबरनाथ पालिकेपासून या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली। त्यानंतर हाऊसिंग बोर्ड, शास्त्रीनगर, बांद्रापाडा, चिंचपाडा, कोहसगाव इथपासून ते अगदी बुवापाडा लादी नाक्यापर्यंत हा दौरा करण्यात आला। नव्या दिशांचे नवीन तारे मिळवून घडवू राष्ट्र यारे। यावेळी पाटील यांचं ठिकठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं। तर पाटील यांनीही अंबरनाथकरांच्या समस्या समजून घेत त्या दूर करण्याचं आश्वासन दिलं। एकजुटीचे निशाण प्यारे मग शत्रूलाही भरे का परे। या दौऱ्यावेळी पाटील यांच्यासोबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष धनंजय गुरव, संदीप लकडे, कुणाल भोईर यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। मनसे मनातले मनातल्या हृदयातले यावेळी लोकांचा सकारात्मक प्रतिसाद पाहता राजू पाटील हेच कल्याण लोकसभेचे भावी खासदार असतील असं मत मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। मनातले मनातल्या हृदयातले धनंजय साजेकर आणि निनाद करमरकर, स्टार मीडिया, अंबरनाथ। स्पर्शातल्या जीवाचे कहो दिल